श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर तुम्ही नवीन स्वामी भक्त असाल, स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर बघा, आजचा अनुभव हा अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा अनुभव आहे या ताईंचा. त्या ताई साताऱ्यावरून आहेत आणि त्यांचा अनुभव जर पाहिलात म्हणजे त्या काही संकल्पयुक्त कधीच त्यांनी सेवा केलेली नाही आहे, पण नित्य सेवेनेच त्यांना असे काही स्वामींनी अनुभव दिले की क्षणोक्षणी म्हणजे स्वामींनी त्यांना प्रचिती दिली की मी तुझ्या सोबत आहे, तू भिवू नकोस. असं प्रत्येक वेळी त्या ताईंना प्रचिती स्वामी देत होते आणि ह्या प्रचितीतूनच त्या ताईंना खूप मोठे म्हणजे अनुभव आले. तेच आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात. म्हणजे मी सातारवरून बोलत आहे. मी गेली 7 वर्ष स्वामी सेवेत आहे. म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर मला म्हणजे असं खूप अनुभव आले छोटे मोठे, पण त्यातला माझा एक महत्वाचा अनुभव म्हणजे असं झालंय की माझा एक मुलगा 12वीत शिकत आहे आणि त्याला असं फिल्मचं वेड आहे ना, त्याच्यामुळं तो मला प्रत्येक वेळेस म्हणायचा की काय तुझं स्वामी करतात, तू का एवढी स्वामी सेवा करते, तू म्हणजे स्वामी तुला ही करतात का, तुझी स्वामी सेवा मानूनच घेत नाही, तू तिथपर्यंत पोहोचतच नाही स्वामींच्या पर्यंत. मग मला वाटलं आता एवढा आपण स्वामी सेवा करतोय मग आपण म्हणजे काय उपयोग ना, म्हणजे स्वामी जर पोहोचत नसली तर त्याचा काय उपयोग आहे ना, असं ना. बरोबर. शॉर्ट फिल्म मध्ये त्याला यश आलं नाही ना, त्याच्यामुळे असं म्हणत होता तो, एवढी तू स्वामी बघतेस मग माझ्या बाबतीत स्वामी कसं करतात असं त्याला वाटतंय. पण स्वामी जेव्हा योग्य वेळ तेव्हा देणार ना, ज्याला पाहिजे ते लगेच देतात का नाही. बरोबर. आणि मग मी तरी मला असं शंका आली की म्हणजे तो असं म्हणते मग खरंच, आणि माझी स्वामी सेवा ही कशी चोरून करते ना मी, त्याच्यामुळं सगळं म्हणजे रात्रीच असतं माझं सगळं व्यवस्थित स्वामी सेवा करायचं. सगळं वाचन बिचन जपमाळ मंत्र 11 माळ ही सगळं मी रात्री करते. त्याच्यामुळं मग मी नंतर मग सकाळी उठून देवपूजा केल्यानंतर मी वाचत होते. म्हणजे कसं मला तेव्हा वेळ होता म्हणून, आमच्या सासूबाईंचं बाहेर काम चालू होतं, त्याच्यामुळे म्हणजे तेवढ्यात आपण वाचून घ्यावं स्वामी चरित्र, तर ते राहते. आणि मग रात्रीचा स्वामी सेवा का चोरून करायच्या म्हणजे ते माझ्या सासूबाईंना आवडत नाही ना, त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे सासरच्या लोकांना कोणाला स्वामी सेवा आवडत नाही. आवडत नाही. अच्छा. सासू सासऱ्यांना त्यांच्यामुळे आवडत नाही ना, त्याच्यामुळे मी चोरून आपलं माझ्या मनाला बरं वाटेल ना म्हणून मी आपलं करते. म्हणजे माझी लय श्रद्धा आहे त्यांच्यावर, माझी प्रत्येक म्हणजे गोष्टीतनं त्यांनी मला बाहेर काढले. बरोबर. तसं बाहेर गेलं तरी बघा 2-3 महिन्यात त्याच्यामुळे असं झालं. आणि मग मी त्यांना म्हणजे हिथनं असाच फोन केला त्या ग्रुपवर, म्हणजे तेव्हा मी जॉईन झाली होती त्या ग्रुपला, एक ह्याला महिला सेवेकरी म्हणून. अच्छा, महिला सेवेकरी. आणि त्यांच्या थ्रू मी तिथे स्क्रीनशॉट वर पैसे पाठवले, म्हणजे 101 रुपये पाठवायचे, 151 रुपये पाठवायचे. ते मी 1800 रुपये पाठवले वर्षभर. म्हणजे माझ्या सासऱ्याला हॅलो हा किती नंबर ग्रुप कुठला महिला सेवेकरीचा? लय होते, म्हणजे माझा नंबर प्रत्येकडे फिरत होता, म्हणजे मला जॉईन करतो मी, ते माझा फोन हँग व्हायला लागला ना सगळ्यासारखं ग्रुपवर, त्याच्यामुळे ते डिलीटच करून टाकले. आता एक ग्रुप आहे बघा दादासाहेब ह्यांचा आहे, कुणाचा आहे का तिथं तो एक ग्रुप आपल्याकडे महिला सेवेकरी म्हणून, ती प्रदीप दादांचा. अच्छा. प्रदीप दादा आहेत का नाही, म्हणजे त्या महिला सेवेकरी प्रदीप दादा आहेत म्हणून बघा, ते त्यांचं सगळं चालतं. दिंडोरी प्रणितच आहे ना ते सुद्धा, नाशिक सिंदखेड त्या साईडच ना. अच्छा. म्हणजे ते फक्त मी जॉईन आहे त्याला, फक्त म्हणजे असं मेसेज टाकतात सगळं युट्यूबवर ज्यांना अनुभव आलेत. मी अजून त्यांना काय कॉल बिल केला नाही, फक्त मी एकदाच एका त्यातल्या नंबर घेऊन आमच्या मुलानं हे केलं होतं सुरुवातीला. मग मी ते स्क्रीनशॉट वरती पैसे दिले त्यांच्या सरांच्याकडं, आणि नंतर मग माझ्या मिस्टरांचं फोन पे आल्यानंतर मग फोन पे वरनं पाठवायला सुरुवात केली. 2-3 महिने सुरुवातीला मी त्याच्या सरांच्या ह्याच्यावरनं पाठवलं फोन पे वरनं. असं किती महिने पाठवलं तुम्ही? 1 वर्षभर कम्प्लीट. त्याच्यानंतर काय अनुभव आला मग? त्याच्यानंतर म्हणजे सगळं असं व्यवस्थितच चालायला लागलं होतं, पण मध्यंतरी परत कसं झालं, माझं
सासऱ्यांना पॅलेस झाला एका हाताला. हा. आणि त्याच्यानंतर मग आता मला 2 वर्ष झाले ना कधी तू दादांना पॅलेस झाले. हा, ते दसऱ्याच्या टायमिंगच्या वेळेस पॅलेस झाला. म्हणजे ती फक्त एकच हात गेला त्यात, बाकी सगळं व्यवस्थित येत आहे, काहीच नाही प्रॉब्लेम. म्हणजे तुमच्या सेवेचं फळ त्यांना गेलं म्हणायचं. त्यांना गेलं. नाहीतर बघताना आपण म्हणजे असं छोटं मोठं इतकं असं अनुभव म्हणजे मला स्वामींनी प्रत्येक ह्याच्यात साथ दिली. असं सांगताना म्हणजे कुठला अनुभव सांगायचा आणि कुठला नाही असं झालं. आणि सगळं फळ म्हणजे त्यांनाच हे केलं, म्हणजे अजिबात नाही म्हणजे त्रास हे काय नाही. हॉस्पिटल हे झालं पण फक्त नशीब हातावर गेलं, बाकीचं काय कायचं कसं अर्ध अंग जातं. बरोबर असं आहे. काय हा तसं काहीच नाही, फक्त एक हात त्यांचा चालत नाही, ती बी तिथं बोटाच्या पर्यंत, बोटानं असं फिरवाय येत नाही ना. त्यांचा धंदा असल्यामुळे मोटर गाडीचा मग मिस्टर बघतात सगळं आमचं, ते सांगतात मग ते करतात कसं करायचं काय ते असं असते. जे हातावर हात जायचं ते बोटावर भागलं त्यांचं. बोटावर भागलं. हो बोटावरच भागलं असं झालं. त्यांच्या बाबतीत असं त्यांनी म्हणजे मला काढलंच बाहेर त्यातनं असं झालं स्वामींनी. आणि त्याच्यानंतर मग हे झालं म्हणजे मसाल्याचा बी माझा व्यवसाय ना. हो आणि ऐकते. हळू बोलायचं ते फोनवर. आणि त्याच्यानंतर ना त्यांना ते आले म्हणजे हॉस्पिटल मधनं ह्याच्यातनं आले, ऍडमिट केले त्यांना डिप्लॉयच्या वेळेस गेल्या वर्षी. अगोदर ती दुसरीकडे त्यांना ट्रीटमेंट घेतली होती पण तिथं काही फरक पडला नाही. मग त्यांना शेवटी जीप वाकडी व्हायला लागली, मग हॉस्पिटलला नेलं, हॉस्पिटलवरनं आणलं त्यांना. आणि त्याच्यानंतर ती मूर्ती मी आज घेतलेली म्हणजे माझी पहिली मूर्ती ती संगमरवरी होती ना, अशी पांढरी. तर एक जण मला काय म्हटला की ती मूर्तीच आपल्या हिथं म्हणजे ती देवत्व येत नाही त्या मूर्तीत, असं झालं. मी म्हणजे अक्कलकोटवरनच आणली होती असं झालं. आणि ते म्हटले की ते देवत्व प्राप्त होत नाही आणि आपल्या इकडे चालत नाही. मग ती शंका आली का नाही मनात. बरोबर. मग आणि त्याच्यानंतर मग ती शंका आल्यानंतर दसरा बिसरा झाला आणि त्यात दसऱ्यानंतर ते सासऱ्यानं तसं झालं. म्हणजे आपण मनात त्यांच्याविषयी शंका घेतली म्हणून तसं म्हणजे असं घेतले वाटतं. म्हणून तुम्हाला काहीतरी संकट स्वामींनी प्रचिती देण्यासाठी दिलं. हा. आणि त्याच्यानंतर मग ती मूर्ती माझा मुलगा इतका धार्मिक आणि इतका हे ना, त्याला कुणी काय सांगितलं की मग त्याच्याच माग मम्मी हे असं मम्मी तसं म्हणले. सातारा रोडच्या केंद्राला जाऊन चौकशी केली, हे केलं मी लय. मग नाही, माझी स्वामी सेवा आहे ना, स्वामींना माहिती मी माझी सेवा कशी करते काय करते. पण ही बाहेर फिरणारी पोरांना लगेच हे करतात ना, असं नाही मम्मी तसं. आणि त्याच्यामुळे नंतर मी ती मूर्ती विसर्जित केली. त्या मूर्तीवर मी 9 गुरुवार केले. म्हणजे मी 11 गुरुवार करायचा संकल्प केला होता पण मी 9च केलं, माझं झालं त्याच्यात. हा असं झालं. आणि त्याच्यानंतर मग ती मी विसर्जित केली आणि परत आम्ही ती नंदुबाईंच्याकडे गेलो. आम्ही फलटण मध्ये आहेत ना, म्हणजे सासऱ्यांना सोडलं आम्ही तिथं पंचकर्म करायला. तिथं ह्या साईडला काय तिथं दादांना कुठं पंचकर्म करायला नेलं होतं, इंदापूरला. म्हणजे आमची ओमनी गाडी आहे ना, त्यात आम्ही नेलो होतं त्यांना इंदापूरला. हा ओमनीत नेलं होतं. आणि तिथनं येता मग आम्ही असं सांगितलं की हे केलं. मग आमच्या नंदुबाई काय म्हणल्या, मग माझ्याकडे मूर्ती म्हणजे त्यांनी शोपीस मध्येच ठेवली होती. त्या सुद्धा स्वामी भक्तच आहेत चांगले, म्हणजे त्या शाळेवर शिक्षक आहेत त्या सुद्धा स्वामी भक्त. त्यांना स्वामींनी एवढं दिलंय म्हणजे त्यांचं आयुष्य चांगलंच केलंय कन्या, असं नाही लय. त्यांनी म्हणजे छोट्या नोकरी पगारापासून आता त्यांना 1 लाख पगार आहे. त्यांनी 500 रुपयावरनं सुरुवात केली होती. बापरे, खूप चांगलं झालं मग त्यांचं. खूप चांगलं, कसलं घर गाडी सगळं व्यवस्थित. त्या सुद्धा स्वामींना लय हे करतात ना, मानतात असं आहे. आणि त्या मला म्हटलं की मग ज्या तुम्ही एवढं करताय ना, मग माझी नाही. मग त्यांची मूर्ती आम्ही आणली. आमच्या सासूबाईंना असं वाटलं की तिथनं येताना मूर्ती आणली मग स्वामींनी म्हणजे ते हातावर हे नेलं, असं झालं ना. म्हणजे हे झालं, असं झालं सासऱ्यांना पॅरलाइज झाला का काय असं त्यांच्या मनात आलं. त्याच्यामुळे मग मला बी असं वाटलं बाई असं आपण दुसऱ्यांच्या कडून आणल्या. मी चौकशी केली तर ते म्हणले की तुम्ही पैसे द्या त्यांना, 101 रुपये का व्हायना पण द्या. मग त्या म्हटल्या नको, मी दिली ना तुम्हाला, एवढं पैसे बिशाचं कशाला. तरी मी मिस्टरांना म्हणले तरी मिस्टर म्हणले असू दे, आपल्या बहिणीकडूनच आणली, एवढं काय असते का त्याला. त्याच्यानंतर मग आणली त्याची स्थापना ही सगळं केलं. हॅलो हो ऐकते. हा केली. आणि त्याच्यानंतर मग परत चांगलं सुरळीत चाललं होतं. आणि दीपावळीच्या मला वाटतं दीपावळी झाल्यानंतर भाऊबीज झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जास्त झालं आमच्या सासऱ्यांना. आणि मग जीभ वाकडी व्हायला लागली, त्याच्यामुळं त्यांना लगेच हॉस्पिटलला आम्ही नेलं. हॉस्पिटलला त्यांना 4-5 दिवस ठेवलं आणि ती आले बरी होऊन. आणि बरी होऊन आल्यानंतर ती
सकाळच्या आंघोळ बिंघोळ केल्यानंतर येतात ना देवापाशी पाया बिया पडतात. हा. आणि ती मूर्ती बघितली. मग म्हणले ही त्यांना लक्षात काही एवढं आलंच नाही ना पहिल्या सुरुवातीला. नंतर मग त्यांनी बघितली, म्हणले ही मूर्ती कशाला आणली, ह्या मूर्तीमुळेच मला असं झालं तसं झालं, आणि तुम्ही कुठनं हे देव आणताय काय करताय, माझ्या असं झालं. मग त्यांनी ती आई अक्षरशः सासऱ्याने मला मूर्ती काढायला लावली. बापरे. हा. हो हो, मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेचा क्षण. म्हणजे तिथून पुढे माझा दिवसच बेकार आलं परत. कारण की स्वामींनीच माझ्या घरातनं गेले ना, मग काय करणार त्याला. असं म्हणजे दिवस तसं बरंच की, पण आपले संकट काय थांबलेत काय गेलं. संकट असतातच, पण ते संकट स्वामींच्या याच्यामुळे आपले खूप कमी होतात. हा. आणि मग काढली मी तशीच ठेवली. मला नंदुबाई काय म्हणल्या, असू दे जया, त्यांना नाही ना पटत, तुमची सेवा तुम्ही तुमची करा, चालू ठेवा फक्त. मग त्यांची मूर्ती मी त्यांना माघारी दिली त्यांच्यापाशीच. म्हटलं न्या, मग हिथं अवमान होण्यापेक्षा तुम्ही तरी कराल ना तुम्ही सगळं हे, है का नाही. बरोबर आहे. हा. मग त्यांची त्यांना मी देऊन टाकली. म्हणलं जेव्हा स्वामी स्वतःहून माझ्या घरी येत नाही तोपर्यंत मी आता पुन्हा मूर्ती घेणार नाही. तेव्हा ते माझ्यावर येतील तेव्हाच मी त्यांना आणणार. आणि असं झाल्यानंतर मग परत उन्हाळ्याची सुट्टी आली. त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टी आल्यानंतर मग नंदुबाई आले सुट्टीला इथं आमच्या. मग मुलगा म्हणला नाही आपण जायचंच अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला विशेष सांगायचं म्हणजे सुरुवातीला आम्ही चौघं आणि आमच्या नंदुबाई होत्या. तेव्हा मूर्ती आणली ना ती पांढरी संगमरवरी, तेव्हा आम्ही 5 जण होतो. आणि त्याच्यानंतर हे मध्ये 1-1.5 वर्षाचा काळ गेला. सगळं असं घडून गेल्यानंतर मग शेवटी सुरुवातीला त्यांना नेलंच नाही. स्वामी जेव्हा बोलवतात तेव्हाच आपण जातो अक्कलकोटला असं म्हणतात ना. स्वामींची जेव्हा बोलवत नाहीत त्याशिवाय आपण तसं जाऊ शकत नाही अक्कलकोटला. म्हणजे हे दोघं बी येणार होते अक्कलकोटला जायला. तसंच आहे, जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच आपण जाऊ शकतो. हा. मग हे दोघे येणार होते आमच्या बरोबर अक्कलकोटला, पण त्यांना मुंबईला त्यांच्या मुलाकडे अचानक जायचं ठरलं ना, त्याच्यामुळे त्यांच्या मेहुण्याचं वर्ष श्राद्ध होतं. मग ती म्हणली की आम्हाला एवढा प्रवास सहन होणार नाही, त्याच्यामुळे तुमचं तुम्ही जावा, आमचं आम्ही जात. म्हणजे सुरुवातीला असं झालं. आणि तेव्हा नुकताच आम्ही गाडी घेतली होती त्या वर्षी फेब्रुवारीत. म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा गेलो अक्कलकोटला तेव्हा मसाल्याचा म्हणजे ड्रायफ्रुट्स हे जे आम्ही टाकले ना मसाल्याचं, तेव्हा धंदा इतका माझा झाला ताई सांगायचं अक्षरशः स्वामींच्या आशीर्वादाने. म्हणजे पहिल्यांदा आम्ही अक्कलकोटलाच गेलो आमच्या गाडीत. म्हणजे इथलं देवदेव केल्यानंतर सगळं माझे मिस्टर म्हणले की आपण कुठं फिरायला जायचं का. म्हणलं नाही, फिरायला नाही जायचं, आता पहिल्यांदा अक्कलकोट स्वामींना गाठायचं म्हणजे भेटायला जायचं. त्याच्यामुळं आणि माझा धंदा बी चांगला झाला तेव्हा मसाल्याचा. आणि त्याच्यानंतर मग ती सासऱ्यांनी शंका घेतल्यानंतर मग दसऱ्यापासून हे झालं ना जरा धंद्यात बी जरा हिवायला लागलं. त्याच्यामुळं मग परत आम्ही गेलो दुसऱ्या वेळेस ना. मग परत हे आल्या नंदुबाई, मग त्यांनी सगळी आम्ही गेलो. मग हे सुद्धा सासरे आले सासूबाई आले अक्कलकोटला. मग तेव्हा येताना मग मी मूर्ती आणली पितळची. तिथनं मग माझं सगळं व्यवस्थित म्हणजे चालते. म्हणजे काहीच नाही असं म्हणजे असं एकदम म्हणजे आपण खाऊन पिऊन तर व्यवस्थित आहे. बाकीचं टेन्शन टेन्शन येतात आयुष्यात. म्हणजे स्वामी काय म्हणतात संकट तर येणार, फक्त त्याच्यावर कसं मात करायचं ते तुम्हाला मी सांगणार. बरोबर आहे ना. संकट काय कोणाला चुकले ती असं आहे ना. सगळंच तुम्हाला काय एकदम सगळंच भेटणार नाही, सगळं सहन करतच तुम्हाला भेटणार ना, असं आहे का नाही. प्रारब्धाचे भोग तर आपल्याला भोगायलाच लागतात. तरी सुद्धा म्हणजे आमच्या सासूबाईंना म्हणजे स्वामी सेवा केली एवढी आवडत नाही, तरी त्यांच्या देखत असं स्वामी सेवा नाही करत नाही. असं माझी आपली सोडून स्वामी सेवा असते. आणि त्याच्यानंतर मग तरी मला गेल्या वर्षी एवढा धंदा नाही, आता फुल माझा धंदा मसाल्याचा चाललाय. असं ह्या वर्षी म्हणजे गिऱ्हाईक येतात मसाल्याला. चटणीचा आपले सौदा असतो का नाही, ती आपलं मी घरगुती आपलं करते ना, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी असावं आपल्या जोडीला. मिस्टर आहे तिथल्या इथं कंपनीत कुपन मध्ये, पण किती पगार 20,000 रुपये पगार. पोराला आता 11वी-12वीला शिक्षणाला काय थोडे पैसे लागतात का आपल्याला. नाही ना. आपलं घरगुती आपलं कसं त्यातनं भागेल घर खर्च हे म्हणून आपलं करायला म्हणलं. त्यांचा मित्र आहे ना त्याच्या थ्रू आपलं त्यांनी दिलंय म्हणजे होलसेल दरात. म्हटलं मी घरच्या घरी येतात आमच्या शेजारची ज्यांना माहिती आहे तेवढा व्हॉट्सअपला ह्याला आपल्या ठेवायचं, चटणीचा सौदा भेटेल मग येतात गिऱ्हाईक आपली ठराविक खायची ती तरी येते. असं मी म्हणजे स्वामींच्याकडे इच्छा मागितली. माझं म्हणजे आता मी छोटं दुकान आहे, पण माझं तुमच्या आशीर्वादाने जरा मोठं दुकान राहिलं पाहिजे. म्हणजे असं स्वार्थ मला माझा मुलगा म्हणला की असं स्वार्थ नाही खायचा नाही, फक्त इच्छा म्हणते स्वामींना. मी म्हणलं काय मागते का लगेच तुम्ही द्या, मला माहितीये तुम्ही लगेच देणार नाही ते, त्यातनं मला हे मार्ग काढतच पुढे नेणार आहे. बरोबर आहे ना. लगेच ते आपल्याला मोठं करणार आहेत का ती, पण त्यातनंच आपल्याला मार्ग दाखवत काहीतरी हळूहळू ती दाखवतीलच की.
असं आहे ना. संयम ठेवला तर सगळं होतंय. संयमच ठेवायला लागतो. स्वामी सेवेत संयम ठेवल्याशिवाय काही होत नाही. काहीच होत नाही. आणि माझ्या मुलीला कसं वाटतं की आज नाही तर लगेच उद्या त्याची कामं अशी होऊ शकतच नाहीत. हा मग असं मग त्यात चिडचिड तर स्वामी परीक्षा बघतात ना आपली. बघतात ना. हा मग चिडचिड करणार हे करणार. आता आला तर 2 दिवस सुट्टीला तेव्हा सुद्धा करत होता चिडचिड. मम्मी माझं हे काम होईना माझं ते होईना तू अशी करते तशी म्हणते. म्हणलं आता तू काही म्हण मी आता तुझ्याकडे म्हणलं लक्ष देणार नाही. म्हणलं माझं स्वामी काय आहे ना जे वेळ येतील ना त्यांना माहिती आहे ना आत्ताशी तो 12वीला आहे त्याला इतकं पुढच्या गोष्टीचं सगळं त्याला हे पाहिजे. म्हणजे आत्ताच त्याची प्रगती व्हावी. आता अपेक्षा आहेत त्याला अपेक्षा पुढच्या. इतक्या मोठ्या आहेत ना की आत्ताच त्याला सगळं भेटावं एकदम. सगळीकडून त्याला मदत मिळावी हे असं व्हावं असं त्याला वाटते. पण ते सहज शक्य आहे का असं? त्याचं वय नाही तरी ना, आहे असं का? नाही. आणि त्याचे पप्पा बोलतात की आता ते 12वी महत्वाची कंप्लीट कर आणि 12वी नंतर तुला काय करायचं ते. पण त्याच्या डोक्यातनं जाईनच ना शॉर्ट फिल्मचं असं झालं. आता एक शेवटची करून तरी त्यानं 3 केलं तरी त्याला म्हणजे पहिल्याला चांगलं भेटलं आणि दुसऱ्या 2ला एवढं म्हणावं असं यश भेटलं नाही ना. म्हणून तो मला म्हटला तेवढी स्वामी भक्त स्वामी सेवा तुझी पोचतच नाही. म्हणजे त्यानं बाहेर चौकशी केली ना या माझे कामं होत नाहीत असं नाही. हा बाहेर एका ह्याला विचारलं ब्राह्मणाला तर ते म्हणला की तुला मंगळ हे असंच हे तुमच्या घरात असं हे ते शांती कराय. मी म्हणलं काय करायचं नाही स्वामींवर विश्वास ठेवायचा फक्त आपण स्वामी आहेत आपल्या पाठीशी. पण ते तेवढ्यानं मला बी वाटलं ना असं मी चोरून करते म्हणून माझी स्वामी सेवा पोचत नाही का काय म्हणलं स्वामींच्या पर्यंत असं त्याच्यामुळे. आणि मग दुसऱ्या दिवशी मी करत होती पूजा ना तेव्हा मला ती समेत अशी फुलवात दिसली लगेच. म्हणजे स्वामी म्हणतात मी आहे तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचते तू अजिबात भिवू नकोस असं. बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यानंतर मी सकाळचं मी आता कसं संध्याकाळचं नॉनव्हेज बी खाल्लेलं जातं त्याच्यामुळे सकाळचं पुस्तक कधी कधी वाचायला लागतं ना आपल्याला. संध्याकाळचं खाल्ल्यानंतर आपण मग वाचू शकत नाही मग रात्री झोपताना असं होतं ना मग सकाळचंच वाचायला लागतं. नाही पण ज्या दिवशी तुम्ही खाणार आहेत ना त्या दिवशी तुम्ही सेवाच करू नका. नको ना. नाही त्या दिवशी करायचीच नाही. नाही ना. फक्त मी स्वामी चरित्र सारामृत तेवढं म्हणजे सकाळचं वाचते लवकर आंघोळ बिंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्या. बाकीचं नाही काय मग ते आपलं नित्य सेवेचं आहे तेवढं. मग ते बी नाही का करायचं असं म्हणते. मग नॉनव्हेज खायचं असेल तर का तुम्ही सकाळी करून जर संध्याकाळी खाताय ना तर मला काय म्हणायचं तर मग त्या दिवशी करूच नका का. हा तेच की असं आपल्याला माहित पाहिजे ना कोणी सांगितलं. आणि मग मी सकाळची आपले करत होती स्वामीचं म्हणजे पुस्तक वाचत होते. शेवटच माझं चाललं होतं 21व्या अध्यायातलं. आणि असं बादलीचा ह्याचा आवाज आला ना की म्हटलं काय झालेलं दिसते ह्यांची आंघोळ अजून माझा जपमाळ व्हायची मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे आता माझी होती का आणि असं म्हणलं आणि म्हणलं स्वामी काय चाललंय माझ्या आयुष्यात. म्हणलं म्हणजे प्रत्येक गोष्टीत माझी परीक्षाच घेताय तुम्ही. म्हणलं आता मी सेवा एकतर चुरून करते ती तुमच्यापर्यंत पुजते का असं म्हणत तोपर्यंत माझ्या डोळ्यात असं पाणी आलं गळगळ. म्हणजे स्वामींनी ऐकलं तुमचं. ऐकलं बोललेलं लगेचच म्हणजे. आणि तशातच मी हे केलं ती निशंक मंत्र म्हटला स्वामींची एक माळ केली तशीच. आणि मग म्हटलं आता काय खरं नाही म्हणलं आता. आणि मला काही सुचलंच नाही तशीच मी उठली पटकन ती आवरलं देवापुढचं. म्हणलं ते खाली येणार ना नाश्ता वगैरे करायला. आणि माझ्या डोळ्यातलं पाणी काय हुंदकं थांबणार. परत स्वामींच्या पाशी गेली मुजरा केला स्वामींना म्हणलं आता मला मी आपलं तुमच्या पोटाशी धरा म्हणलं आता माझ्या डोळ्यातलं पाणी काय थांबणार. नंतर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं. त्यांना जाऊन मी म्हटलं मला लय रडायला येते तुम्ही मला पोटाशी धरा. मग तेव्हा माझ्या डोळ्यात ते पण ऐकलं. हो म्हणजे मला असं प्रत्येक क्षणी असं वाटतं की माझ्या बरोबर आहे. आता सुद्धा कसं झालं आता मला म्हणजे 2-3 महिने झाले जुलाबाचा त्रास होतोय ना त्याच्यामुळे असं थांबत्यात परत होत्यात. मग इथं डॉक्टर केलं मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की रक्त ही चेक करा. आम्ही म्हणलं का आता एवढ्यासाठी रक्त ही चेक करा. तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं तर त्या सुद्धा मॅडम म्हणल्या सातारचे का नाही तुम्ही रक्त ही सगळं चेक करा थायरॉइड चेक करा म्हणजे तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे ते कळलं आपल्याला. म्हणून सगळं चेक केलं. रक्त फक्त 7 पॉईंट आहे बाकीच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त म्हणजे तुमच्या अंगात रक्त नाही. आणि म्हटलं आता काय करायचं रक्त नाही म्हणून ती म्हटली आपण असं करू सलाईन मधनं तुम्हाला इंजेक्शन देऊ. म्हटलं बरं चालतंय. आणि आम्ही गेलो बघा रविवारी त्याच्यानंतर ह्या आत्ताच्या रविवारी. आणि त्या दिवशी सकाळचं मला 2दा वेळा जुलाब झालं. मग त्या मॅडम दिल्या की म्हणल्या काय खरं नाही आता तुम्हाला जुलाब झाले तर मग ती तुम्हाला सूट होतंय का इंजेक्शन दिलेली सलाईन मधनं काही रिएक्शन आली तर मग काही तर आपण करणार. तुम्ही असं करा हॉस्पिटललाच जावा डायरेक्ट आणि तिथं तुम्ही इंजेक्शन घ्या सलाईन मधनं मी चिठ्ठी लिहून देते
आता इतकं टेन्शन आलं ना स्वामींना. म्हणलं आता काय स्वामी, हॉस्पिटल मोठं बघितलं की मला लय भीती वाटते अगोदर तर. ती माणसं ही नुसतं जीव माझा दागदुख. म्हणलं आता स्वामी काय खरं नाही. म्हणलं आता हॉस्पिटलला जायचं. म्हणलं आता काय खरं नाही. आणि नंतर हॉस्पिटलचं नाव बी त्यांनी दिलं दत्तकाशी. मग ती थोड्या वेळा लक्षात आली, लगेच तरी आलंय का, नंतर लक्षात आलं की दत्तकाशी म्हणजे स्वामींनी त्यातल्याच हॉस्पिटलमध्ये मला बोलवलं. तू आजव्यात देऊ नको, मी आहे तुझ्या बरोबर. आणि मग गेली. स्वामीच होते ते. स्वामीच होते. दत्तकाशी हॉस्पिटल म्हणजे पहिल्यांदाच नाव ऐकलं मी सुद्धा त्यावेळेस. साताऱ्यामध्येच का? सातारमध्येच आहे. हो. पण मी पहिल्यांदाच ऐकलं. हो. आणि मग गेलो तिथं, त्यांनी लावली सलाईन लावलं, इंजेक्शन सोडले. तिथल्या नर्स म्हणल्या ना की काय त्रास होतोय का, तेव्हा मला कसलाही त्रास झाला नाही झाला अजिबात कसला. त्याच्यानंतर आता काल बी इथं लावलं. मग मॅडमनी स्वतःहून इथं लावलं त्यांच्याकडं, म्हणजे हॉस्पिटलला नाही लावलं. मग त्यांच्यापाशीच लावलं. ते बी नॉर्मल मध्ये व्यवस्थित आपले म्हणजे म्हणले तुमच्यात म्हणजे शरीरात प्रगती होती असं चेहऱ्यावर दिसून येते. तर असं ओढून घेतल्या ग चेहरा, आणि म्हणजे रक्त नाही ना का, त्याच्यामुळे काय सुचत नव्हतं असं होत होतं. आणि नंतर मग माझ्या वडिलांचा फोन आला ना तब्येतीसाठी सासऱ्यांना, की तिला लय कामाचे आता म्हणजे असं वडील म्हणतात ना मायेपोटी की तिला लय काम आहे त्याच्यामुळे तिची तर रक्त कमी झालं का काय असं म्हणले असेल सासऱ्यांना काय, की सासरे मग म्हणलेच. मला सांगितलं वडिलांनी अगोदर, मी असं म्हणले दादांना. म्हणलं दादा म्हणले तिला कशाचं का टेन्शन नाही काय आहे, ती त्या पोरांच तिथं घेत असेल. मला आता ही आमचे वडील असं म्हणलं आता आल्यावर परत भांडणं होत्यात का स्वामी, हे एक टेन्शन तर ती एक टेन्शन, म्हणजे असं भीती वाटते ना. घरात असं मला वाद झालेला मला नको वाटत, लय टेन्शन येतं मग वाद बीत असं नको वाटतं. नको तसं वाटतं. म्हणलं परत ती वाद आणि हे. आणि मग आमचे जरा कडक आहेत सासू आहे ना, मग त्यांना असं पटत नाही, असं का बोलले तसं काय बोलले म्हणल्यानंतर म्हणलं आता ती वाद होणार आपल्यात. मग म्हणलं ती एक माझ्या डोकं इतकं टेन्शन आलं. म्हणलं हे डोक्याचं टेन्शन घ्यावं का हे. म्हटलं मी माझ्या वडिलांच्यावर चिडली. म्हटलं तुम्हाला काय गरज होती असलं काय म्हणायचं, माझ्यापाशी म्हणायचं, त्यांच्यापाशी कशाला म्हणाय गेला. मी त्यांच्यापाशी बडबड केली. म्हणजे असू दे काय म्हणलं. आणि तुम्ही सेवा कोणत्या करायच्या नेमकं? मी फक्त स्वामी चरित्र सारामृत वाचते नित्यसेवेचं. नित्यसेवा. आणखी मग आरती करते, नैवेद्य दुधाचा दाखवते, मग संध्याकाळचा असं ठरलेल्या वेळेत नाही. मला जेव्हा वेळ असेल का नाही, म्हणजे कसं आपल्याला कोण नसेल तेव्हा मग मी ती वाचते. मग मी सुरुवातीला 11 गुरुवार केलं होतं. त्याच्यानंतर माझं 9 झालं. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी 11 म्हणजे असं माझं 3 वेळा झाले गुरुवार करून. म्हणजे एक 9 वेळेस आणि 2 11 वेळेस. 11 वेळेस केले आता. आणि आता युट्यूबवर ह्याच्यावर बघते ना, टाकतात सगळे म्हणजे ती 14वा अध्याय 18वा अध्याय वाचायचा. पण ती तुम्ही जेव्हा नॉनव्हेज खाणार असाल तर ते त्याला हात सुद्धा लावायचा नसतो, है ना. नाही तुम्ही आता हॅलो, तुम्ही कसं करताय, सकाळी वाचून संध्याकाळी खाताय. पण जेव्हा गुरुचरित्राचा अध्याय वाचताना तेव्हा सकाळी वाचून संध्याकाळी खायचं नाही, ज्या दिवशी खाणार त्या दिवशी वाचायचंच नाही. मग मी ती वाचतच नाही अजिबात असं करते. मग मी फक्त ते गुरुवारचं, सोमवारचं आणि रविवारचं, म्हणजे शनिवारचं शक्यतो नसतंच. पण असं शिल्लक राहिलेलं असलं तर पोरं खात्यात ना, मग मला ते बी बरं वाटत नाही. पोरांनी खाल्लं ना आपण कसं करायची सेवा ना, मग ती योग्य वाटत नाही, आपल्या घरात होतं ना. मग सोमवार, गुरुवार, रविवारचं मी काय खात नाही. रविवारचं म्हणजे असं पहिल्यापासून मी ज्योतिबाचं आहे ना आमचं कुलदैवत, त्याच्यामुळे सासूबाई खात नाही, जाऊबाई खात नाही, त्याच्यामुळे मी बी खात नाही मग तेव्हापासून. त्याच्यामुळे मग रविवारची, सोमवारची, गुरुवारची आणि इतर वेळेस म्हणजे असं चतुर्थी ही आपल्या काय असतात एकादशी, मग तेव्हा मग मी करते म्हणजे असं. आणि ज्या दिवशी काय आपल्या काय रोजच असते का असं आहे का नसेल त्या दिवशी आपल्याला माहित असतं. माहित असतं ना आपल्याला ह्या दिवशी हे होणार आहे आपल्यात, मग आपण त्या दिवशी मग मी करत नाही असं करते. आणि मग ज्या दिवशी मी नसतं मग रोज 11 माळी माझा मंत्र असतो म्हणजे करायचा. 11 माळी जप मंत्र 11 वेळा बोलते मी, पाणी करते त्याचं तीर्थ. मग सगळे आम्ही, आता मुलगा असला तर मुलाला देत होते, पण आता मुलगा नसल्यामुळे आम्ही तिघं आपलं, आणखी ते माझ्या मसाल्याच्यावर आपल्या बाई शिंपडते घरात किचन मध्ये शिंपडून, मग आम्ही तो आपलं प्रसाद ग्रहण करतो तिथे. म्हणजे असं मी नियमाचं ती कसं म्हणतात ते संकल्पयुक्त करतात. मी संकल्पयुक्त केलीच नाही, म्हणजे कसं आपल्याला त्या गोष्टीत करायलाच येणार नाही ना ऍडजस्ट. म्हणजे नॉनव्हेज आपण खातो हे खातो, मग येते मला येईल तशी. तुमची फक्त नित्यसेवा चालू आहे. नित्य सेवाच आहे. आणि ती पोचती विषय सांगायचं म्हणजे माझी स्वामींच्या पर्यंत असं. नित्यसेवेने पण तुम्हाला काहीच कमी नाही? नाही, सगळं एकदम व्यवस्थित, काहीच नाही. म्हणजे नित्यसेवा करते ना तरी व्यवस्थित आहे म्हणजे सगळं असं आहे.
खाऊन पिऊन तरी आपण सुखी आहे ना. बाकीचं पैसे पाण्याचं नंतर अडचणी स्वामी काही ना काहीतरी आपल्याला मार्ग दाखवतातच. असं आहे ना. बरोबर. हा, कारण की आता कसं पोरं मोठी झालीत ना, शिक्षणाला पैसा लागतोच आपल्याला. मग आपण सारखं म्हणायचं स्वामींना हेच मदत करा ते. स्वामींना माहिती आहे आपल्या पाठीशी आहेत ते, आपल्याला ते प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं तरी मदत करतात. त्याच्यामुळे त्यांना बी लय सारखं म्हणायचं नाही मला हे द्या आणि मला दे द्या. फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि आलेल्या संकटावर मला साथ द्या. तुम्ही असल्याबरोबर म्हणजे सगळं व्यवस्थित होते माझं. बरोबर आहे ना. किती छान सांगता ताई तुम्ही. म्हणजे प्रत्येकालाच असं हा. समजत नाही ना. नाही 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 नाही. आपण स्वार्थ ठेवून जर पूजा केली तर त्यात काय उपयोग नाही. आता मी तसलं डोक्यातच घेत नाही. माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली बाद झालं. मला काय नको. तुम्ही आहे ना माझ्या पाठीशी खंबीरपणे. मग ती झालं त्या दिवशी माझ्या डोक्यात ते विचार होते ना असं बोलल्यानंतर. मग माझ्या ना बाजूला असा चंदनाचा वास येत होता. मी मुलगाला म्हणलं सुद्धा ते होताना आपल्या सोमवारचीच गोष्ट आहे. तर मी म्हणलं असं असं झालंय. म्हणलं नाही मम्मी तू काय बी म्हणतीय. हा, तुला बरा वाटतो. आणि त्याला त्याला ती कळत नाही पण मला लगेच जाणवते. म्हणजे स्वामी फक्त मलाच हे देतात परिस्थिती असं झालंय. हा. तुम्हालाच देतात. त्याला त्याला दिलातच ते हीच तरी जाताना सकाळी स्वामींच्या केंद्रात गेला. इथं केंद्र आहे ना, तर तो जातो म्हणजे जातो पाया बिया पडतो, पाया पडून येतो. सारखं म्हणणार स्वामी माझं हे काम माझं ते काम. स्वामी तसं करणार आहेत का? त्याला सेवा करायची. सगळं घेऊन गेलाय जाताना. जपमाळ गेला, अष्टगण गेलाय म्हणजे लावतो जपमाळ. ते होतंय का पोरांना कॉलेजच्या ह्याला करताना? नाही ना, कधीतरी तेवढं नाही होणार ना. एवढं होत नाही ना. मग कधीतरी आपलं करते ती आणि तशीच म्हणलं ती तरी व्यवस्थित ठेवली पाहिजे ना. म्हणून मला ती विचारायचं होतं त्याला पशी देऊ का नको त्या ते जपमाळ. त्याला मग ज्या दिवशी खाणार नाही त्या दिवशी जप कर म्हणायचं. होय ना. त्याच्या दप्तरात तसं असते सदैव असे. नाही नाही नाही, अशी घेऊन फिरायची नाही. ते एका ठिकाणी ठेवायची असते. त्याच्या रूम मध्ये त्याला सांगते एका ठिकाणी ठेव, हे का नाही. अशी हो, अडकून बी चांगल्या ठेवत ठिकाणी. नाहीत ना. नाही नाही, तिथं पण नाही. अशा ज्या पवित्र जागा आहे तिथं ठेवून हा. द्यायची. मग मी त्याला तीच म्हणते कारण की तो कुठं बी फिरतो ती मुलं कुठली हे त्याच्यामुळे त्याला म्हणते आता परत येताना घेऊन येते नेऊच नको. जेव्हा तू स्वतःची सेपरेट रूम घेऊन जाशील तेव्हाच नाही, हे का नाही. फक्त आपला त्यांचा आशीर्वाद त्यांचं नामस्मरण नुसतं केलं तरी काय होते काय जपमाळे नुसतं सारखं सदैव. माझं तर सदैव नाव असतं स्वामींचं तोंडात. तेच चांगलं, तेच चांगलं. हा 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 हा. माझ्या आपलं मला आता आलं विचार आला की मग त्यांचं नाव त्यांचा मंत्र काम करताना सुद्धा त्यांचा मंत्र लावून सकाळचं सुद्धा उठल्या मग मी मंत्र लावती. आणखीन ती ही काय ती हे दुसरं कालभैरव अष्टक ते लावते. अच्छा, हा, खूप हा चांगलं हा आहे ते पण. हा हा. 11 माळी आपलं ती सी निशंक होय मंत्र लावते 11 वेळा. आणि तारक ती मंत्र आहे तो. तारक मंत्र हा आणि कालभैरव अष्टक लावते. आणि गाणी स्वामींची आहेत ती माझी असते तीच आपली. मी कानात कॉर्ड टाकून ऐकत मशीनवर माझा मशीनचा बी व्यवसाय आहे ना. म्हणजे मशीनवर बसले की कॉर्ड टाकायचं स्वामींची गाणी स्वामींचा अनुभव तुमचं सगळं ऐकत काम करत 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 मग माझा वेळ जातो. मी ते बसते आपली अच्छा, ऐकत. बाकी हा 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 दिवसभर म्हणलं तरी मिशनवर असताना काम. मग कानात कॉर्ड टाकायचं मग स्वामींची गाणी ऐकायची अनुभव ऐकत बसायचं. आणखीन ही केल्यानंतर हे असतं आपलं ती ऐकत बसायचं मग असं आहे. बाकी नाही मग हे करत नाही. हा हा आपलं चालूच असते दिवसभर म्हणलं तरी असं आहे. ठीक आहे. मग मी हा अनुभव शेअर करते मग. चालेल चालेल. पण तुम्ही एवढं बोलायची संधी दिली आपलं मन मोकळ्या बऱ्यानं खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं. असं एवढं नाही. कोण ऐकून घेत नाही ना असं स्वामींच्या विषयी. आणि मला असं खरं तर सांगायचंच होतं म्हणजे माझ्याविषयी जी चाललंय का नाही असं कोणाला आपण एवढं सांगू शकत नाही. हे तरी कोण एवढं ऐकून घेणार आहे का आपल्या गावात तरी. तुमचे जे काही तुम्ही सांगितलं त्यातून पण बघा जे कोणी स्वामी सेवेत नाहीयेत ना ते पण स्वामी सेवेत येतील आता. होय ना. माझ्या मी मैत्रिणीला तुम्ही म्हणजे पाठवलेली लिंक शेअर केली ना इथल्या सातार रोडच्या. ती त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणल्या ताई तुमचा अनुभव म्हणजे लय मोठा. म्हणले तुम्ही लय म्हणजे स्वामींचे मोठे भक्त आहात. एवढं मोठं तुम्हाला स्वामींनी केले म्हणल्या विशेषच नाही. म्हणले तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या पाठीशी. त्यांच्या शब्द स्वामीच बोलले म्हणायचं. हे काय नाही. आणि मग माझ्या बहिणीला मी फोटो पाठवला ना तिथले शाळेतले शिक्षक ही सगळे म्हणले एवढं म्हणजे अनुभव तुमच्या बहिणीला आलाय खूपच छान आलाय. म्हणजे तुमच्या बहिणीला आता ते 21 दिवस असतात ना स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर सेवा. ती कसं आपल्या घरात आमच्या आपण वैयक्तिक असतो राहिला तर सगळं व्यवस्थित झालं असतं. सासू सासरे असल्यामुळे मला असं म्हणता येत नाही त्यांना मला हेच करायचं आणि तेच करायचं. बरोबर आहे ना. आपण एकत्र राहतो म्हणताना मग त्यांचा बी आपल्याला विचार करायला लागतो त्यांचा आदर करायला लागतो. म्हणजे असू दे स्वामी आता नाही पण नंतर सगळं व्यवस्थितपणे माझं घेतील ना म्हणून. बरोबर आहे ना. तेव्हा बरोबर. असं हा तेव्हा सुद्धा म्हणलं काय नॉनव्हेज विषयी आपण काय राहतंय का
आपण गावात सोडूच नॉनव्हेज म्हणलं, एवढं काय नॉनव्हेज असून आपल्याला काय होतंय का, पण आता ह्यांच्या पुढे आपल्याला म्हणता येत नाही की स्वामींसाठी आपण नॉनव्हेज सोडायचं, हे करायचं, असं आहे ना. मग म्हणताल कोणासाठी नॉनव्हेज सोडते, हे करते, असं होतं ना. आमच्याकडे एखाद्या म्हणजे सुरुवात झाली की मग हे होतं असं, त्याच्यामुळे मग टेन्शन येतं ना. म्हणून म्हटलं राहून दे, म्हटलं काय बोलायचं नाही, आपल्या परीनं होईल तेवढी आपण स्वामी सेवा सगळी व्यवस्थित करायची. आपण कोणाला बळजबरी नाही करू शकत किंवा जास्तीच असं जबरदस्तीने लादायचं पण नाही कोणावर. स्वामी बरोबर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार करून घेतात. करून घेतात असंही करू नये. मस्त माझी इच्छा असते केंद्रात जावं, त्यांच्या आरतीला हजर राहावं, ही पण आपल्याला ते शक्यच नाही ना. आपल्याला घरातून ती परवानगी भेटणारच नाही, त्याच्यामुळे आपण ती नादाला मी लागतच नाही. म्हणजे असं मनात माझ्या कधीतरी येतो की सगळे आमच्या गावातले जातात केंद्रात, दर शनिवारी आरती असते इथं, पण मला नाही जायला भेटत ना. म्हणजे मला माहिती, म्हणलं मी घरी करते, म्हणलं माझ्या स्वामीचे काय केंद्रात जावं असं स्वामी म्हणतातच का. आपण जरूर त्यांच्या पुढे बसून सुद्धा आरती करू शकतो. मी तर कधी कधी 2 टायमिंगला बी माझी आरती होती, सकाळ संध्याकाळ नैवेद्य असतो स्वामींना. बापरे. हो असतो. सकाळचा मी दूध आणि साखरचा दाखवते आणि संध्याकाळी मग आपलं जेवण काय असेल ते आपलं साधच असेल ते आपलं मी दाखवते मग स्वामींना प्रसाद, असं करते. चांगलं चालू आहे तुमचं, चांगलं आहे. मी आता सगळ्यांना हा शेअर. तर बघा, ह्या ताईंचा अनुभव खरंच खूप छान होता. त्या ताईंना जसे काही छोटे मोठे अनुभव आले तसे त्या ताईंनी आपल्याला शेअर केलेले आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, बट त्या ताईंचे जे काही मनात अनुभव होते ते ताईंनी सगळे आपल्याला शेअर केलेले आहेत. तर खरंच खूप सुंदर अनुभव होता. जर तुम्हालाही आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन स्वामी सेवेसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.